नमस्कार. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अभ्यासक्रमात वाळणचा समावेश. प्रवीण बोपुलकर यांच्या साहित्याला मानाचा मुजरा. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील फेटरी येथील साहित्यिक प्रवीण जगन्नाथ बोपुलकर यांच्या साहित्यिक कार्याला मानाचा सन्मान मिळाला असून त्यांच्या गाजलेल्या वाळण कथेचा BA भाग 2 सत्र 4 मराठी साहित्य विषयाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. राघव पब्लिकेशनतर्फे प्रकाशित वैदर्भीय कथा या ग्रंथात वाळण कथा समाविष्ट असून हा ग्रंथ डॉक्टर गणेश माळटे, डॉक्टर गजानन मुंदे व डॉक्टर राजेश मिरगे यांनी संपादित केला आहे. या पुस्तकास सुप्रसिद्ध समीक्षक डॉक्टर माधव पुटवाड यांची प्रस्तावना लाभली आहे. ग्रामीण जीवनाचं वास्तव, मानवी नातेसंबंधातील सूक्ष्म भावविश्व, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील विविध वळणांचे अत्यंत संवेदनशील चित्रण वाळण कथेत आढळते. या कथासंग्रहाने यापूर्वीच वाचक व समीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. आता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळाल्याने या साहित्यकृतीच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. प्रवीण बोपुलकर हे प्रशासकीय सेवेत कार्यरत असतानाही सातत्याने साहित्य साधना करणारे साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साहित्य संपदेत अवतरण चिन्ह हा कवितासंग्रह व वाळण हा कथासंग्रह विशेष उल्लेखनीय आहेत. ते सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल या संस्थेचे संस्थापक असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात शाखांमार्फत साहित्यिक उपक्रम राबवले जातात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांसह विविध राज्यस्तरीय साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी व गझलकार म्हणून त्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या साहित्याला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार व सन्मानही लाभले आहेत. वाळणचा अभ्यासक्रमात समावेश हा त्यांच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून ज्येष्ठ साहित्यिक उद्धव शेळके, भाऊ मांडवकर, नामदेव कांबळे, बाबाराव मुसळे, प्रतिमा इंगोले, पुरुषोत्तम बोरकर, सतीश तराळ, सदानंद देशमुख, अशोक मानकर, एकनाथ तट्टे यांसारख्या मातब्बर कथाकारांबरोबर त्यांना स्थान मिळाल्याने साहित्य वर्तुळात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.